हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल 2 स्पून्स विथ नेहा। आज आपण बनवणार आहे बटर चिकन। बटर चिकनसाठी लागणारं साहित्य म्हणजे चिकन। अर्धा किलोची रेसिपी मी इथे दाखवते आहे। अर्धा किलो चिकनसाठी आपण मॅरिनेटसाठी आपल्याला इथे सगळे मसाले ॲड करायचे आहेत। लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, हळद, त्याचप्रमाणे धना जिरा पावडर, मीठ आणि आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट। हे सगळं आपण टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतरला आपण जोपर्यंत बाकीची तयारी करतो तोपर्यंत आपण ह्याला साईडला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। नाहीतर आपण 30 मिनिटासाठी कवर करून हे साईडला ठेवू शकतो जर तुमच्याकडे टाईम असेल तर। आता आपण आपली ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे 6 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 6 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। हे आपल्याला फाईन चॉप करून नाही घ्यायचे आहेत, एकदम रफली चॉप करून घ्यायचे, कारण हे आपल्याला शेवटीला मिक्सरलाच लावायचे आहेत, म्हणून मी असे मोठे मोठे कट करून घेतले। आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही गरम मसाले घेऊ शकतात, अख्खे मसाले। त्यासाठी मी इथे 2 मोठ्या काश्मीरी मिरच्या आणि 2 तेजपत्ते, 1 मोठा चमचा बडीशोप, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि छोटी वाटी मी इथे धने घेतलेले आहेत। धने लगभग 2 चमचे असतील। आता आपण आपली ग्रेव्ही तयार करूया। त्यासाठी इथे कढईमध्ये मी ऑइल घेतलेलं आहे। ऑइल गरम झालं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे अख्खे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि ते अगदीच 2 मिनिटासाठी आपल्याला थोडेसेच असे गरम करायचे आहेत। आता मी इथे ऑइल वापरलेलं आहे। बटर चिकन आपण ह्याला तडका बटरचा नंतर द्यायचा आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथेही ऑइलच्या जागी बटर वापरू शकतात। थोडेसे गरम झाले आपले मसाले की मग ह्याच्यामध्ये आपल्याला लगेचच कांदा टाकायचा आहे। जे गरम मसाले आपण टाकतो ना त्याला जास्त वेळ नाही ठेवायचा आहे, नाहीतर मग ते करपू शकतात आणि आपल्या ग्रेव्हीची टेस्ट कडू येऊ शकते। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून अगदीच ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, जास्त नाही शिजवायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर अगदीच शिजल्याच्या नंतर आपल्याला हे एवढेच ट्रान्सपरंट करून घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही। नंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला आपले टोमॅटोज टाकायचे आहेत। टोमॅटो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो एकदमच त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे एवढे शिजवायचे, कच्चे नाही ठेवायचे, नाहीतर टोमॅटोचा कच्चा कच्चा असा स्वाद येतो। त्याच्यानंतर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मग मिक्स करायचं आहे। हे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित मिक्स झालेला आहे। टोमॅटो अजिबातच दिसतच नाही आहे, एकदम त्याच्यामध्ये एकजीव झालेला आहे। आता आपण इकडे एक पॅन घ्यायचा आहे, ते आता आपण थंड करायला ठेवायचं आहे, कारण ते आपल्याला आता मिक्सर लावायचं आहे। आता इथे आपण एका पॅनमध्ये बटर टाकून घ्यायचं आहे। बटर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित तो गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये आपलं चिकन टाकायचं आहे, जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आता हे चिकन आपल्याला इथे हाफ शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण नाही शिजवायचं आहे। बटरमध्ये आपल्याला ते अर्ध शिजवून घ्यायचं आहे। जो आपण मॅरिनेट करायला जो मसाला लावला तो त्याला एकदम चिकटला पाहिजे एवढं सुकं असं शिजवून घ्यायचं आहे। आता हा जो आपला मसाला आपण जो भाजून घेतलेला तो आपण मिक्सरला लावायचा आहे थंड झाल्यावर, आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून ह्याची एक व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण इथे एका वाटीमध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट आणि 1 चमचा इथे आपण अद्रकची पेस्ट घ्यायची आहे, आल्याची पेस्ट घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, थोडासा आपल्याला इथे चिकन मसाला घ्यायचा आहे, आणि त्याचबरोबर थोडासा आपल्याला इथे गरम मसाला घ्यायचा आहे, आणि ह्याची थोडीशी पाणी टाकून आपल्याला एक अशी थिक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही बघा अशी घट्ट अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे आपलं चिकन जे आहे ना ते तयार झालं आहे, एकदम असं अर्ध शिजलेलं आहे आणि त्याचा सगळा मसाला त्या चिकनला चिटकलेला आहे। आणि आता आपण ज्या ह्याच्यामध्ये आपण मगाशी कांद्याचा आणि टोमॅटो भाजून घेतले होते, मसाला तयार करून घेतला, त्याच कढईमध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे, आणि ते बटर जळायला नको म्हणून थोडंसं ऑइल टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि हे व्यवस्थित आपल्याला गरम होईपर्यंत वाट बघायची आहे।
मसाला बटर गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे लसूण आणि अद्रकची जी मसाल्यांबरोबर पेस्ट बनवली होती ती आपल्याला या बटरमध्ये ॲड करायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातला बटर एकदम सेपरेट होईपर्यंत आपल्याला ह्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित हलवून शिजवून घ्यायचं आहे। स्लो गॅसवरती करायचा आहे। ह्याला असं ऑइल त्याचा बटर सेपरेट झाल्याच्या नंतर आपण जो मगाशी मिक्सरला लावून घेतलेला कांदा आणि टोमॅटोचा मसाला तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे। 3-4 मिनटं कंटिन्युअसली असं हलवत त्याला शिजवायचं आहे। मसाला खूप घट्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला या ग्रेव्हीमध्ये म्हणजे हे जर व्यवस्थित फाईन ग्राइंड नसेल झालं, व्यवस्थित मिक्सरमध्ये पूर्ण बारीक नसेल झालं, तर हे तुम्ही ग्रेव्ही गाळून घ्यायची आहे। आता ह्याला व्यवस्थित 5 मिनटं झालेली आहेत शिजवून या ग्रेव्हीला। मग ह्याच्यामध्ये हे आपण जे बटरमध्ये फ्राय केलेलं चिकन होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी बटर अगदीच थोडाच टाकला होता, अति नाही टाकला होता, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त असं ऑइलीपणा दिसत नाही आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला एक असे थोडे असे बुडबुडे यायला लागले, थोडंसं उकळ यायला लागला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। जेवढं शिजण्यापुरता लागेल एवढं पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे आपलं बटर चिकन जे आहे ना त्याच्यामध्ये आता आपण ह्याला झाकण ठेवून अगदीच झाकणावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे, ग्लासभर किंवा 1 कपभर, आणि स्लो गॅसवर याला शिजायला ठेवायचं आहे 30 मिनिटासाठी। 30 मिनिटानंतर आपलं हे बटर चिकन तयार आहे। हे आपण आता सर्व करूया बटर टाकून। थँक्यू फॉर वॉचिंग।